मायोपिया म्हणजे नक्की काय? तर आपल्याला लहान वयामध्ये ज्यावेळी मायनस नंबर लागतो, म्हणजे दूरचं पाहण्यासाठी आपल्याला अंधुक दिसू लागतं आणि त्यावेळी ज्यावेळी तुम्ही नेत्रतज्ञांकडे येता त्यावेळी आम्ही चष्मा चेक करतो आणि चष्म्यामध्ये असं दिसून येतं की त्यांना मायनस नंबर आहे. तर यालाच मायोपिया असं म्हणतात. आणि हा तुम्हाला माहीत असेल की तुमच्या आजूबाजूच्या काही मुलांना किंवा तरुणांना हा लागलेला असतो चष्मा आणि तो दरवर्षी हळूहळू वाढत जातो. म्हणजे जो समजा 10व्या वर्षी समजा तो -2-3 आला असेल तर तो 17व्या-18 वर्षापर्यंत -8 -10 पर्यंत पोहोचू शकतो. तर याला म्हणतात मायोपिया प्रोग्रेशन, म्हणजे मायनस नंबर वाढत जाणे. गेल्या काही वर्षांमध्ये हा मायोपिया ओव्हरऑलच आपल्याला दिसतोय की आपल्या पॉप्युलेशनमध्ये वाढत चाललाय आणि याच्या मागे बरीच कारणं आहेत. याच्यातलं महत्त्वाचं कारण आहे की आजकाल आपली जी लहान मुलं आहेत ती जास्ती आपल्याला दिसतं की घरात राहतात. म्हणजे पूर्वी तुम्हाला आठवत असेल की पूर्वीच्या काळी जास्त आउटडोर ॲक्टिव्हिटीज असायच्या. त्यावेळी मोबाईल नव्हते, फोन नव्हते किंवा स्क्रीन्स नव्हत्या, लॅपटॉप, डेस्कटॉप नव्हते. त्यामुळे बराचसा काळ जो आपल्या लहान वयात होता तो बाहेर आउटडोर जायचा. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये सगळ्याच मुलांना अभ्यासासाठी असू दे किंवा मनोरंजनासाठी असू दे, सर्व जे उपलब्ध आहेत गोष्टी त्या सगळ्या घरात असतात आणि त्यामुळे त्यांचा घरात जास्ती वेळ जातो आणि त्यामुळे याचा परिणाम असा असतो की हळूहळू नंबर हा जो आहे मायनस नंबर येतो आणि तो वाढत जातो.